देवेंद्र फडणवीस आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत, आपल्या सपत्नीक दाखल झालेले आहेत आणि इथं फुगडी घालून ते मौलींप्रती श्रद्धा व्यक्त करतायत। पंढरपुरात आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। उद्या महापूजा व्हायची आहे आणि त्यानिमित्तच पंढरपुरात आज देवेंद्र फडणवीस दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। सपत्नीक त्या ठिकाणी आलेले आहेत, माऊलींचा आनंद सोहळा इथं पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं वारकरी इथं आलेले आहेत। उद्याच्या दिवसाची आणि विठ्ठलाला भेटण्याची, पांडुरंगाला भेटण्याची आज त्यांच्या उपस्थितीतून दिसते, आपल्याला पाहायला मिळते। फडणवीसांनी या ठिकाणी अनेक वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळलेली आहे। ही वृक्षदिंडी आहे, आपण पाहतोय की या ठिकाणी फडणवीस दाखल झालेले आहेत। खरं तर एक दिवस शिल्लक असताना उद्याच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी इथं मंदिरात जाऊन महापूजा होणार आहे आणि त्यापूर्वी या दिंडीसोबत फडणवीस इथं आलेल्या पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत वारकरी सुद्धा इथं उपस्थित आहेत। पंढरपुरातनं आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। इथं आज देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि आपण पाहतो त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा आहे, अमृता फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी फुगडी त्यांनी घातली आणि विठूचरणी लीन होण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। वारकरी इथं जमा झालेले आहेत, मोठ्या संख्येनं वारकरी जमा झालेले आहेत। टाळ मृदुंगांच्या तालावर इथं आनंदोत्सव साजरा होतोय। उद्या खरं तर महापूजा होणार आहे आणि त्या निमित्तानं आजची ही गर्दी आपण पंढरपुरातली पाहू शकतोय।